आयुष्य कसं चवीनं जगायचं. शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला तर दही मोडणार. थोड्या वेळाने चोता पाणी होणार हे ठरलेलं. पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं तर ते खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा. आयुष्याचंही असंच असतं. दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य, पण त्या आयुष्यात तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्य तर जगायला हवं. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं. कधी साखर घालून तर कधी मीठ घालून, कधी कोशिंबिरीत तर कधी जेवून तृप्त झाल्यानंतर ताक म्हणून. अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पानचटच होतं. मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा. पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचे, उद्याचं दही लावायला. मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या लकवॉर्म क्षणांनी परत नव्याने दही विरजायचं. अर्थात रोज हे दही जमेलच असं नाही, पण समजा नासलंच कधी तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची. मग त्याकरता दुसऱ्याकडून पुन्हा विरजण मागायची गरज आली तरी त्यात कमीपणा मानायचा नसतो. पण दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं असतं. धन्यवाद.